महापौर दिला, हा भाजपाला उत्तर आहे का? जे काही हिंदुत्व आणि मराठी नाही, हिंदुत्व कायच हिंदुत्व. भाजपाने MIM ची मदत घेतली, 2 ठिकाणी MIM ला मदत केली. भाजपने हिंदुत्व सांगू नये आम्हाला. आम्ही खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे हिंदुत्वाची. आम्ही त्याच्याशी बांधील आहोत. परंतु आम्हाला बाळासाहेब हे नाही शिकवलं की रोज उठलं की मुसलमानाला भांड, बिस्तान्याला भांड, हे नाही. बाळासाहेब म्हणायचे, जो या भारतात राहतो, या हिंदुस्थानात राहतो, तो हिंदुस्थानी, तो मराठी, आणि जो देशाचा विरोध करतो तो देशद्रोही, अशी भूमिका बाळासाहेबांची होती. आम्ही रोज उठलं की मुसलमान असा मुसलमान तसा कधी म्हणलो नाही, म्हणणार पण नाही. कारण मुसलमान काही ह्या देशातले नागरिक आहेत. आपण जसे या देशातले नागरिक आहोत तसेच मुस्लिम समाज सुद्धा ह्या देशातला नागरिक आहे. त्यांचं सुद्धा आपल्या देशामधल्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना निग्लेक्ट करता येणार नाही. त्यामुळे लोकसभेला, विधानसभेला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहिला, त्याचं फळ, त्याची उत्तरदायित्व आम्ही या ठिकाणी त्यांना सय्यद इक्बालच्या रूपानं महापौर देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये आता 2.5 वर्षानंतर दुसरा महापौर होईल, त्यावेळेस आमच्या हिंदू समाजातला होईल. त्यामुळे कुठेतरी अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे. तरुण उमेदवार आपण दिला, मुस्लिम चेहरा असला तरी तरुण यासाठी दिला आहे की चांगलं काम करेल, थोडा तो शिकला सवरलेला आहे, सगळ्याला जाणून घेणारा आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करेल अशी अपेक्षा आहे. तर शेवटी बघा, आम्ही पहिले महाशिवपुराण कथा घेतली होती, जागा त्यांचीच होती. त्यांनी त्यावेळेस विचार केला का की इथं मुसलमानाच्या कार्यक्रमाला, हिंदूच्या कार्यक्रमाला आपण मुसलमान जागा द्यावी का? त्यांनी नाही विचार केला ना. मी बागेश्वर धामची कथा घेतली, आपले प्रदीप मिश्रा महाराजाची कथा घेतली. दोन्ही वेळेस त्यांनी आपल्याला जागा द्या. कधी आम्ही त्यांचं आमचं बघा, हे सगळे जुनानुबंधाचे संबंध असते. ज्या गावात राहतो, ज्या गल्लीत राहतो, ज्या वार्डात राहतो, एखाद्या घरासमोर असतात. एखादा दुसऱ्या समाजाचा आहे म्हणून त्याच्याशी द्वेष करायचं कारण नाही. अरे, सुखदुःखामध्ये आपल्यासाठी धावून येणारा जो पहिले येतो तो आपला असतो. सोय करील ते सोयरा. आता इथं जवळचे असतात पण तिला आपल्या अडचणीत येत नाहीत. त्यामुळे त्याला जवळ धरून उपयोग आहे का? आपल्याला समजून घेणारा जो माणूस असतो त्याला आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आम्हाला ज्यांनी समजून घेतलं त्याला आम्ही समजून घेण्याचं काम करतो.